एकनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। सब संतन की जय। जैसे स्वप्न माझी देखिजे ते स्वप्नची साथ आपिजे, पण केवनिया पाहिजे तव काही नाही, तैसी हे जाण माया तू भ्रमत आ शिवाया, शस्त्रे हानिक्रिया छाया जैसी अंगे रूपे, ओ ब्रह्मानंदम परम सुभरम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमशादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। आज या पवित्र आणि परमपवित्र दिनी आणि गुरुपौर्णिमेच्या या पर्वाच्या निमित्तानं या भव्य मंदिरामध्ये हरिभक्तीपरायण आमचे भाऊ आणि तात्या यांनी या ठिकाणी हा सत्संग सोहळा घडून आणलेला आहे। आणि आजचा दिवस म्हणजे फार दिव्य आहे। मनुष्याच्या जीवनामध्ये सर्वात पवित्र आणि दिव्य जर काय असेल तर ती गुरुपौर्णिमा। त्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलो। विटीकर माऊलींनी आपल्याला सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांनी मला 10 मिनिटं बोलण्याची परवानगी दिलेली आहे। तर मी आपलं तुम्हाला थोडक्यात सगळ्या गोष्टी सांगतो। गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गु म्हणजे अंधार आणि रु म्हणजे प्रकाश। अंधाराकडून प्रकाशाकडे जे नेतात ते सगळे आणि त्यांच्या भेटीचा आजचा हा दिवस। काय असतं माणसाचं जीवन काय असतं बरेचशा अंशी आपल्याला काही कळत। आपण जे पाहतो त्याला सत्य मानतो, परंतु शास्त्र असं सांगतं की जे तुम्ही डोळ्यांनी पाहताय ते सगळं मिथ्या आहे आणि जे सत्य आहे ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही। तुम्हाला जे पाहताय ते म्हणजे हो जे पाहताय ते तुम्ही सगळं मिथ्या आहे जे पाहाल, आणि सत्य जे आहे ते आपल्याला दिसत असं। थोडक्यात आता तुम्हाला मी दृष्टांत सांगतो, उदाहरण। तुम्ही जी पाहताय ती तुमची बायको का जी दिसत नाही ती तुमची बायको, तर तुम्ही म्हणणार बाबा पाहतोय ती माझी बायको, पण पाहतोय ती बायको नसते। कशी नसते मी तुम्हाला सांगतो। आता पाहतोय ही बायको आहे ही आज्ञा आहे, आणि जी खरी बायको आहे ती आपल्याला कळत नाही। ते प्रकाश आहे, पण तो प्रकाश आपल्या जीवनात नसल्यामुळं आपल्याला खरी बायको कळतच नाही। कसं उदाहरण देतो, आमच्या जोडीदाराची मंडळी एक 8-10 दिवसापूर्वी गेली। तर पाठीमयत झाल्याच्या नंतर मला फोन आला, तर म्हणलं येतो सकाळी गेलो तिथं छाती पडून रडत होता। मला बघितल्या मोठ्याने हांबरडा पडला, महाराज माझी बायको गेली। काय म्हणला? माझी बायको गेली। अरे मला असं काय कर, तुझ्या मांडी झोपली तुझी बायको गेली काय म्हणते? नाही बाबा पाठच गेली। गेली ती बायको का राहिली ती बायको सांगा? राहिली ती बायको म्हणा, तिला का नाही घरात ठेवली? घरात का नाही ठेवली? मग जिला घरात ठेवीत होता ती आत होती का बाहेर होती? बघा डोक्यात बसतंय का बघा, कारण ही गुरुशिवाय डोक्यातच बसत नाही अशी परिस्थिती आहे। काय चाललं? जर राहिली ती बायको म्हणावा तर तिला जाळून येतो, आणि गेली ती बायको म्हणावं तर आयुष्यभर याचा तिची ओळखच नाही झाली। एकत्र राहिली पण ओळख नाही झाली। मग बायको आतली का बाहेरली? आतली। मग तुम्ही आतले का बाहेरले? आयुष्यभर कळलंच नाही। बाहेरल्याला सजीव बसला, त्या बाहेरल्याला सजीव बसला। मग मी कोण आहे हेच माहित नाही। हाच अंधार आहे आपल्या जीवनामध्ये। आयुष्यभर आपण ज्या देह आणि देहाच्या संबंधाने जगतो, तो देह आणि देहाचा संबंध आपला नसतोच मुळात, कारण आपण ते नाहीच। आणि ते ज्या दिवशी आपल्याला कळतं त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात। हे गुरुपौर्णिमेचं महत्व सांग। त्याला काय म्हणतात?
गुरुपौर्णिमा. हे मरताना माणसाला साधारणतः सगळं कळतं बरं का, पण उपयोग काहीच होत नाही ना. मरताना कळलं तुम्हाला, मरताना ब्रह्मज्ञान आलं, उपयोग काय? ते जिवंतपणे आलं पाहिजे. आणि ते जिवंतपणे ब्रह्मज्ञान देण्याचं जे देतात त्यांना सद्गुरू असं म्हणतात. आलं लक्षामध्ये. आता आपण जे जीवन जगतो साधारणतः हे भ्रमात जगतो सगळं. आता माझी बायको कोण हेच आपल्याला सांगता येत नाही, तिचाच आपल्याला तपास नाही. मी कोण आहे साधारणतः, आतला का बाहेरला? मी तो आतला आहे, पण आपण कोणाच्या संबंधाने जीवन जगतो? बाहेरच्या संबंधाने जीवन जगतो. त्या बाहेरच्याच पोरांना माझी पोरं मानतो, त्या बाहेरच्याच बायकोला माझी बायको मानतो, बाहेरच्या संबंधाला माझं संबंध मानतो. पण हे कधी कळलं? मानताना कळतं. कळव येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडापोरे सकळ. पण उपयोग काय होणार मरतानी? ते जिवंतपणी कळलं असतं तर काहीतरी उपाय तरी करता आला. मरतानाच पंचपक्वान्नाचं ताट आपल्या समोर ठेवल्यावर त्याचा काहीही उपयोग जसा होत नाही, तसं मरताना हे कळतं पण त्याचा उपयोग होत नाही. ते जिवंतपणे कळावा म्हणून सद्गुरू आहेत. लक्षात. ते कधी कळलं पाहिजे? जिवंतपणे कळलं पाहिजे. नाही तर आपला जो खेळ चाललाय मरताना कळून काय काय. आणि जे जिवंतपणे आपल्याला तो खेळ सांगतात, ते दाखवतात की हा मायेचा खेळ. काय हा मायेचा खेळ? कसा खेळ चालतो? तो स्वप्नासारखा खेळ चालतो. कसा खेळ चालतो? स्वप्न. स्वप्न आपल्याला स्वप्न पडत की नाही? स्वप्न पडली, साधूला स्वप्न पडली. लग्नाला आशीर्वाद द्यायला गेले तरी संन्याशी होती, आणि आशीर्वाद द्यायला गेल्या घरी आलं त्याला ते ज्वाळाले पाटला होता. मग मनीवश ते स्वप्नी दिसली. आता स्वप्नात याच लग्न झालं. कोणाचं? साधूचं लग्न झालं स्वप्नात, संन्याशाचं. आणि मग काय साधूला बायको तो घोड्या काय बसलाय, सजावला काय, गजावला काय. बायको चांगली मस्तपैकी, लग्न झालं. स्वप्नात लगेच होतो फटाफट. हे आपलं हे सुद्धा एक काही स्वप्न आहे बरं का. हे आपण जीवन जगतोय ना, हे बी एक स्वप्नच आहे. पण समजत नाही. थोडे फक्त शांत बसा, ध्यान देऊन ऐका. आता हे काय ऐकायला मिळत नाही कुठे बी. माझ्या सद्गुरूनं मला सांगितलं ते तुम्हाला सांगते. हे कुठे बी कीर्तनात सुद्धा ऐकायला नाही मिळत. कीर्तनातली ही गोष्ट नाही. कीर्तनात साधारणतः काय बी लोक आणतात नाही. तर हे आपलं जे स्वप्न आहे हे बी आपलं एक स्वप्न आहे. आता जे आपण जन्माला आलो ना, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत हे बी एक स्वप्न आहे. याला दीर्घ स्वप्न म्हणतात. आणि आपल्याला दररोज रात्री पडतं ते स्वल्प स्वप्न असतं. काय? पण दोन्ही बी काय? दोन्ही बी स्वप्नच आहेत. लक्षात ठेवा. साधूचं लग्न झालं, आणि साधूचं लग्न झाल्याच्या नंतर साधूला 2 पोरं झाली. मग सासरवाडीहून एक दिवस फोन आला साधूच्या, यात्रेला या जावई बापू. ते मोटरसायकलवर पोरग टाकलं, बायको टाकली, 2 जण यात्रेला निघून गेले. 4 जण यात्रेला गेल्यानंतर जिलेबी आवडली, जिलेबी खाल्ली. पेढं आवडलं, पेढं खाल्लं. गारीगारा आवडली पोरांना, गारीगार बी खाल्ली. मग बायको शेवटी म्हणली पाळण्यात बसायची नाही दिवसाची. मग पाळण्यात बसली. पाळण्यात बसल्याच्या नंतर पाळणा फिरायला लागला, गर 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 गर. वरून पोरग पडलं दगडा. धाकटं पोरग वरून सटाकलं, दगडावर पडलं. आणि मोठ्याने आरडला साधू, वाचवा रे पोराला. तर त्याची शिष्यमंडळी होते ना बरेचले तिथं आश्रमात. ते पुळू आले सगळे, वाचवा माझ्या पोराला, वाचवा. शिष्यमंडळी बघा त्या टाका ही काय चालत. शिवसैन्याची याला कधी पोरं झाली. मग एक जणांनी पाणी आणलं तोंडावर. मग उठले, बाबा तुमचं लग्नच नाही तर पोरं कुठून? लग्नच नाही तर पोरं कुठून? बाबा इकडे तिकडे बघायला. मला सांगा एक गोष्ट, उठल्यावर स्वप्न खरं का? मरताना हे कळत एवढं केलं ना आपण आयुष्यभर सगळं खोटं होतं. अगदी सोपं नाही, खोटं नाही सांगत तुम्हाला. तुम्ही केलेला परमार्थ हा बी खोटाच होता हे मरताना.
जर सत्य परिस्थिती जर कळली नाही तुम्हाला, ह्या स्वप्नात केलेलं सगळं खोटच असते. स्वप्नात केलेला परमार्थ खरा का खोटा? तुम्ही काही करा, कोणत्याही देवाच्या पाया पडा, खोटच. तुम्हाला देवच कळलं. किती वाऱ्या करा ते खोटच होत. पण हे कधी कळत? मरताना कळत. आणि दुसरी गोष्ट सद्गुरूच्या ज्ञानाने. जर जिवंतपणी सद्गुरूचं ज्ञान तुम्ही प्राप्त करून घेतलं तर तुम्हाला कळेल हे बी एक स्वप्नच आहे. स्वप्नीचे चेईले जाईल. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले आणि स्वप्नीचे चेईले जाईल. आता अजून एक गोष्ट सांगतो. त्याच्यात गोष्ट अशी आहे, आता मला सांगा, साधू झोपला त्यावेळेस बायको होती का? पोरं होती का? मोटरसायकल होती का? यात्रा होती का? काहीच नव्हतं. साधू झोपला खोलीत ताव. बरोबर. मग साधू झोपल्याच्या नंतर स्वप्नात बायको आली. मग बायको कोण झालं सांग? साधू तर एकटाच खोलीत झोपला होता ना. मग स्वप्नात बायको होती का? होती ना. मग कोण झाला? बायको कोण झाला? बायको बी साधूच झाला. तो एकटाच होता ना तिथे. बायको बी साधूच झालता. पोरं कोण झाला? पोरं बी साधूच झाला. मोटरसायकल कोण झाला? मोटरसायकल बी साधूच झाला. सासरवाडी कोण झाला? सासरवाडी बी साधूच झाला. दुसरं कोण नव्हतंच तिथं बाहेर. गारीगार कोण झाला? साधूच झाला. जिलेबी कोण झाला? साधूच झाला. पाळणा कोण झाला? साधूच झाला. पाळणा फिरवणारा कोण होता? साधूच होता. आणि वरून पोरग पडलं का साधू पडला? साधूच पडला. आणि आरडला बी साधूच. साधू शिवाय तिथं दुसरं कोणी, तसं ह्या जगात ब्रह्माशिवाय दुसरं कोणीच नाही. हे जे डोळ्यांनी पाहतो त्याला म्हणतात सद्गुरू केलेला द्रष्टा. याच्यासाठी करायचंय सद्गुरू. या जगतामध्ये दुसरं काहीच नाही. ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्मच आहे सगळीकडे. पण हा जो खेळ चाललाय, हा खेळ लटिका व्यवहार सर्व हा संसार. हा संसारच लटकाय. आणि कुणाला कळेल? ज्याने सद्गुरूचं ज्ञान तिसरा डोळा घेतला त्याला कळेल. अन्यथा कळणार नाही. हा अंधार जोपर्यंत नाहीसा होत नाही तोवर हे सुख दुःखाचा खेळ आपला चाललेलाच आहे. 84 लक्ष जन्म योनी भोगाव्याच लागणार आपल्याला. एक योनी कोटी कोटी. आणि जो हा खेळ दृष्टीने पाहिल, माऊली म्हणतात स्वप्ना जैसे स्वप्नामध्ये देखीजे ते स्वप्नाची साचा आपीजे. चेवणी पाहिजे. उठून पाहिलं तर काहीच नाही. उठून पाहिलं तर काय आहे का? अहो काहीच नाही. ज्या दिवशी सद्गुरूच्या कृपेनं तुम्ही अंतरयात्रा कराल, स्वस्वरूपापर्यंत पोहोचताल. स्वस्वरूपामध्ये जायचे मार्ग आहे. आतमध्ये जायचे, बाहेर नाही. बाहेर देव कुणालाही भेटत नाही, भेटला नाही. मुळात देव तुमच्याशिवाय दुसरा कोणीच नाही ह्या जगात. काय बोललो मी? जबाबदारीने बोलतोय. तुमच्याशिवाय दुसरा देव या जगात नाही. तुम्हीच देव आहात. आता मला सांगा, तुम्ही आत्मा का शरीर? आत्मा. आणि माऊली म्हणतात एक हरी. हरी हाच आत्मा आहे. मग तुम्ही देव का कोण? देवची वरे, देवची वरे. तुका म्हणे खरे तुम्ही. कोणत्या बी कोर्टात नाही आपलं. हे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेली गोष्ट येते. गृह्य येते. ज्ञान गुढ गम्य. निवृत्तीने दिले माझ्या हाती, तसं श्रीपादाने दिले माझ्या हाती. हे सत्य आहे. तुम्ही देव आहात. देव शोधायला बाहेर जायची गरज नाही. ज्याला बी देव आजपर्यंत भेटला त्याला हृदयातच भेटलेला आहे. पुरावा देऊ का? माऊलींचा पुरावा घ्या. तैसा हृदयामध्ये मी रामू. कुठं रामू? हृदयात. माऊलींना कुठे भेटला? एका हरी आत्मा जीव शिव सम. बाया तू दुसरीकडे घालू नको म्हणून. जनाबाईचं प्रमाण देतो पंढरपूर मध्ये राहणाऱ्या. धरीला पंढरीचा चोर. कुठं? हृदयबंदी खाना केला. देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधून पाहिजे. तिथं गेला तरच जागा होईना. तिथं गेला तर जागा, त्याच्याशिवाय जागा होणारच नाही. नामदेवरायाचं प्रमाणे याच जन्मी ओळखी करा आत्माला, संसार संभ्रम भोगूच नका. तुकोबराया म्हणतात देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. तुम्हीच देव आहात. पण तुम्ही देव कसे आहात हे कळायसाठी सद्गुरू. हे स्वप्न आहे सगळं. माऊली म्हणतात
लटिका व्यवहार सर्व हा संसार. तुमची वारी लटकी का खरी सांगा. तुमची वारी कशात मोडती? वारी लटक्यात मोडती, तीर्थयात्रा लटक्यात मोडत्या. सगळं लटकच. संसाराचा खलास काय, व्यवहाराचा खलास काय? फक्त हे कळण्यासाठी सद्गुरू. आपण जेवढं आजपर्यंत जगलोय हे सगळं फळ झालं. स्वप्नात तुम्ही काही बी करा, काय त्याच्यात उठली होती फलकटाची, तसं तुम्ही जीवनभर काही बी करा. दुसरं मराठ्या टायमाला सगळं फलकट वाटतं. पोरं फोल, बायको फोल, गुरं फोल, ढोरं फोल, घर फोल. काय आहे त्याच्यात? खरं खरं काहीच नव्हतं. पण कळलं नाही म्हणून खोट्यासाठी लढत बसलो. पण मरताना सगळं काहीच आलं नाही. म्हणून ती जिवंतपणे कळण्यासाठी सद्गुरू करायची गरज आहे. माऊली म्हणतात स्वप्नात जे आहे ते कधीच खरं नसतं उठल्यावरती. तसं आपण जे जीवन जगलो, सद्गुरूंनी ज्यावेळेस आपल्याला आतमध्ये नेलं आणि स्वस्वरूपामध्ये नेऊन घातलं, त्यावेळेस या जगतामध्ये काहीच खरं नाही हे कळलं नाही. त्याच्यासाठी मोठ्या बैठका काढायच्या. बरं, दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताल मग काहीच करायचं नाही का, असा प्रश्न मी पडेल ना. तुम्ही म्हणताल मग संसार बी करायचा नाही का, मग बायको बी करायची नाही का? मग काय करा सगळं. पण आजपर्यंत तुम्ही जन्माला आल्यापासून काय केले तेवढं सांगा. सांगा काय केलं तुम्ही. सांगा एखादी गोष्ट की मी की तुम्ही लहान होता, 9 महिन्याचा होता, मोठा झाला. तुम्ही झाला का? तुम्ही मोठं झालं का? नाही. कुणी केलं आहे का माहिती? नाही. आई वडिलांना बी मोठं कुणी केलं तुम्हाला आहे का माहिती? नाही. बर, मोठा झाला, लहानाचा तरुण झाला, मिशी आल्या आपल्याला. मिशी तुम्ही आणल्या ओढून? मग कुणी आणले? एवढंच काय सांगू तुम्हाला, तुमची मुलं जे आपण म्हणतो ना माझं पोरग आहे, माझं पोरग आहे, माझं, मोकार नका ताप करून. ते तुमचं नाही आणि तुमचं असतं तर काय शिवाय दिले येतं तुम्हाला. कसं नाही सांगतो तुम्हाला. बघा आता कसं नाही तुमचं. मला सांगा, आईची पिशवी आपण बनवली का? आईची गर्भ पिशवी आपण बनवली का? नाही. वीर्य आपण बनवलं का? नाही. वीर्याचा संगम आपण केला का? नाही. 9 महिने 9 दिवस त्या पोटात गर्भ आपण सांभाळला का? नाही. डोळ्याच्या ठिकाणी डोळं, कानाच्या ठिकाणी कान आपण लावलं का? नाही. 9 महिने 9 दिवसांनी जन्म झाला त्याचा, बरोबर. जन्म झाल्याबरोबर आईच्या स्थानात दूध आलं, आपण आणलं का? नाही. मग कुणी आणलं? माहिती नाही कुणी आणलं, पण आपण तर नाही केलं. मग आपण काय केलं सांगा. जाऊ दे, अजून सांगतो. तुमचा श्वास तुम्ही घेतला, तुमचा श्वास कोण घेतं सांगा. ती देव घेतो का कोण घेतं? ती जाऊ द्या, बरोबर. तुम्ही घेता का तेवढं सांगा. आणि आपण घेतो म्हणा तो झोपल्या कोण घेत? आपण झोपल्या. मग काय केलं आजपर्यंत आपण? अरे काहीच नाही. मी कोण आहे हे समजावा, काय चाललंय हे जगात ते समजावा. हे जग कोणी तयार केले, काय काय भानगडे तर काय नाही. स्वप्नात तो साधूच सगळं झाला होता, तसा आपणच हे सर्व जगत झालोय. पण आपल्याला कळा, कारण ब्रह्म नावाची गोष्ट दुसरी कोणी नसून आपणच आहे. ब्रह्म कोण आहे? देव बघायला जे आपण जातो ना पंढरपूरला, कुठं जातो ना, तिकडे देव नाही. तो आतला कळला तर तिथला कळत, आतलाच कळला नाही तर बाहेरचं काय कळायचं डोंगर. अरे आपली बायका पोरं उघडी नागडी ठेवायची आणि दुसऱ्याच्याला कापड घेत सुटायची, कोणी सांगितलं? मग आपल्या हृदयातला देव द्यायचा तसा सोडून आणि बघत बसायचं साऱ्या दुनियात. तसं सापडलं हे जसं आहे तसं. म्हणून मी कोणी हेही माहित नाही, या जगात आल्यापासून हे कसं चाललंय हेही माहित नाही, आणि मी याच्यावर पुन्हा काय चाललं हेही माहित नाही. हे सगळं माहिती होण्यासाठी गुरु. अंधार संपला पाहिजे आणि प्रकाश निर्माण झाला पाहिजे. ज्ञानाचा तिसरा डोळा त्याला म्हणते. काय म्हणतात? तिसरा डोळा प्राप्त झाला पाहिजे. हे गुरुचं काम आहे आणि हे सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला समजतं. मी कोण आहे, देव कोण आहे हेच समजत नाही. आपण आयुष्यभर देवाला लोटांगण घालण्यातच आपलं जन्म खर्च झाला, परंतु तो देव आपल्याच हृदयामध्ये आहे कळत नाही. आणि त्याच्यापर्यंत जायचं जे साधन आहे त्याला नाम असतं. काय म्हणतात? देव हृदयात आहे, पण तिथवर जाण्यासाठी 2 पडदे आधी फोडावे लागतात. त्याच्यातला पहिला पडदा आहे मी जे शरीर. पहिला पडदा असा आहे काय? मी शरीर. हे एवढं जाम झालंय ना,
की ज्याचं नाव तीच. मी शरीर नाही, पण मी शरीर असं स्वतःला मानले. हा पहिला पडदा फोडावा लागेल. आणि दुसरा पडदा मनाचा, मनाचे विचार. आता बघा, शरीर मी कसा नाही सांगतो तुम्हाला. आपला श्वास आपण घेतो का? नाही. आपलं रक्ताभिसरण क्रिया आपण करतो का? नाही. बरोबर. आपलं हृदय आपण चालवतो का? नाही. मग हे शरीरच आपण चालवत नाही तर हे शरीर आपण असलच कसं? हे शरीर आपण नाही. बरोबर ना? बर, दुसरी गोष्ट, मन आपण आहोत का? नाही. आपण नुसतं म्हणतो मी विचार केला. आपण विचारच करू शकत नाही, ते काम मनाचं आहे. पण मन इथं बसल्या बसल्या तिकडं मुंबईला जातं ना. मग ते तिकडे जाताना आपण इथं असतो. मग मन आपण कसं असेल? कळते? मग मन बी आपण नाही आणि शरीर बी आपण नाही. मग आपण कोण आहे? मी आत्मा आहे हे समजण्यासाठी या दोन पातळ्या ओलांडून तिसऱ्या पातळी आत्मपातळीवर जावं लागेल. आणि जायचं कसं? तर नामाच्या साह्याने जायचं. कशाच्या साह्याने जायचं? नामाच्या साह्याने जायचं. या दोन पातळ्या संपवायच्या. म्हणून ते नाम, जे नाम अनादी कालापासून, जसं भगवंतानी ब्रह्मदेवाला दिलं होतं. कारण हे जगत निर्माण करताच येतो ब्रह्मदेवाला. ते ज्ञान कमवायसाठी पै सृष्टीची उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. हा, मला ओळखत नव्हता देव म्हणतो, पण त्या नामाने त्याला कोणी तेच नाम पुढं ब्रह्मदेवाने सप्तर्षींना दिलं. त्यात आपल्या अत्रि ऋषी सप्तर्षींना दिलं. त्यात अत्रि ऋषी, अत्रींनी तेच नाम दत्तात्रेयांना दिलं. दत्तात्रेय प्रभूंनी तेच नाम, आता ह्या आपल्या आनंद संप्रदायाकडे येतं, दत्तात्रेय प्रभूंनी तेच नाम पुढं नारायण महाराज जालवणकरांना दिलं. नारायण महाराज जालवणकरांनी लक्ष्मण महाराजांना, बलभीम महाराजांना, सखानंद महाराजांना, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, प्रभाताईंनी माऊलीकडं समजा तिकडून दुसरीकडून आला असं, पण तेच नाम सगळ्या संप्रदायाला एकच नाम आहे. नाम बदल नाही. अडीच अक्षरी महामंत्र सगळ्या संप्रदायाला एकच आहे. माऊलींचा नाथ संप्रदाय असेल, अडीच अक्षरी महामंत्र. कसा सांगतो तुम्हाला? तेच नाम भगवान शंकरांना ब्रह्मदेवाने दिले. भगवान शंकरांचे गुरु कोण? ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाने तेच नाम भगवान शंकरांना दिलं. भगवान शंकरांनी पार्वती माता म्हणल्या तुम्ही तर देवाची देव महादेव, मग कोणाचं नाम स्मरण करतात? डोळं दाखव. म्हणजे माझ्या गुरुनी मला जे नाम दिले म्हणजे मला सांगा. मग यमुनेच्या कडला, यमुना नदीच्या कडला तो महामंत्र पार्वती मातेला सांगत असताना माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथ आहे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा सर्वच आपण भागात म्हणतो. आदिनाथ उमा बीज प्रगटली आणि मच्छिंद्राला दिले. मग आता मला सांगा, ब्रह्मदेवांनी भगवान शंकरांनी पार्वती मातेला सांगताना मच्छिंद्रनाथाने ऐकला. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना, गोरक्षनाथांनी गहिनीनाथांनी माऊली आपला निवृत्तीनाथांनी माऊली ज्ञानोबरायांना. ज्ञानोबरायांचा महामंत्र कोणता असेल? असे सगळे संप्रदाय, पार तुकोबरायांचा चैतन्य संप्रदायाला सुद्धा हेच नाम एकच आहे. फक्त ते अधिकाऱ्याच्या मुखातून ऐकावं लागतं, अनाधिकाऱ्याच्या नाही. बुवा तर अनेक आहेत महाराष्ट्रात. बुवा काय साधे आहेत काय? दररोज हजारो कीर्तन होतात. बुवा नाही पाहिजे, मग साधू पाहिजे. संप्रदायाचा साधू. त्याला संप्रदाय नाही तो साधू काय कामाचा नाही, मोकळं काही कामाचं नाही. आता मला सांगा, परिणामच होणार नाही त्याचा. बाकी त्याचा परिणामच होणार. तुम्हाला एक गोष्ट सांगा, तुम्ही समजा पाहुण्याच्या इकडे गेला आणि वाघावानी कुत्रा आहे असा एवढंच वाटी द्यायचं, मोठे भुकतोय, पण बांध त्याला आहे साखळी. तुम्ही बेताल का? बांधलेले नाही, पण तिथे त्याला डायरेक्ट घरात घुसली ती जाऊन. पण मर्क कुत्र आहे, पण मोकळं आहे आणि ती आळं करून झोपून द्या घरापुढं. आपण बघितलं काय म्हणून, पाहुणं कुत्र झाला का? ती मर्क आहे. मग वाघावानी ताकद नाही त्याची, वाघावानी नाही त्याची ताकद, त्या कुत्र्यावानी बी नाही, पण मोकळं आहे, त्याला घाबरतो. मग साधू मोकळा पाहिजे का बांधलेला पाहिजे? साधू मोकळा पाहिजे का बांधलेला पाहिजे?
परिणाम कोणाचा होईल? मोकळ्याचा होईल. मोकळ्याचा. आणि ज्याच्याकडं परंपरेने नाम येतो तो मोकळा होतो. बंधनापासून उपलेल्या गाठी देता आली ही सावकार. बंधनच नाही त्याला, बंधनाची ठाई, बंधनाची नाही ठावे मोक्ष तयाशी म्हणाले. त्याला बंधन नाही असा साधू पाहिजे, या नामाच्या साह्याने होतो. ते नाम जर आपण घेतलं तर त्या नामानं पहिली शरीराची पातळी संपते, मग मनाची पातळी संपते आणि आत्मपातळीवर त्या उतरतो. त्यावेळेस त्याला सगळी भरला घनदाट. आणि हीच गुरुच्या नामाची ताकद आहे. म्हणून प्रत्येकानं सद्गुरू माऊलींनी सांगितले, वेटेकर माऊलींनी सत्संगाची ताकद सांगितली आणि सद्गुरूंची ताकद सांगितली. त्याच पद्धतीने ही सद्गुरूंची ताकद आहे की आपण स्वतःच देव पाहत गेलो, तेथे देवची होऊन ठेलो, पण गुरुशिवाय नाही. गुरुशिवाय अनेक जण जातात पंढरपूरला, मग काय ते देव झाले काय? का नाही झाले? आता आपण सगळे पंढरपूरला जाऊन आले पांडुरंगाला बघून, मग का नाही देव झालो? गुरुशिवाय होत नसते ते. गुरुवी अहो पांडुरंगाने सांगितलं नामदेवरायाला, नामा इथं थांबू नको माझ्याजवळ, मग गुरुकर. आणि मग ते नामदेव म्हणजे गुरुची काय करायची बाबा, संता विना प्राप्ती नाही, वेद देती भाई. माझ्या पैसे राहून काय उपयोग नाही, जा गुरुकर. आणि मग आवडे नागनाथाला सद्गुरू करून आले. पहिल्या शेवटी देवच कळत नव्हता आणि आल्यावर बघितलं, ज्यावेळेस सद्गुरूने अनुग्रह केला त्यावेळेस चराचरामध्ये भगवान परमात्मा दिसले नामदेवरायाला. आणि मग पंढरपूरमध्ये आले, देवळात नाही गेले. पुन्हा लक्षात आलं, देवळात गेले नाही, वाळवंटात बसायचं असं ध्यान करायचं. तेव्हा देवानीच परीक्षा गेली, काळं पुत्र झाले आणि रोटी पळवली नामदेवाची. तेव्हा नामदेवराया मागे लागले. मग म्हणले, देवा आता तुला वळाकला प्रगटला. आता म्हणले कस काय वळाकला? आता काय येणार आहे का? हो नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा, हो नर कच्चा बे कच्चा. मी गुरु आता मला ज्ञान झालं, माझा अज्ञान रूपी अंधकार नाहीसा झाला आणि मला प्रकाश दिसायला लागला. सगळीकडे मला ब्रह्म दिसते. सगळ्या चराचरामध्ये किंबहुना चराचर आपण हे विश्वासी माझे. माझा टाईम संपला. तर प्रत्येकाने सद्गुरू करावा आणि त्या पद्धतीनं त्या स्थितीपर्यंत त्या नामानं आत्मपातळीपर्यंत पोहोचावं आणि या जीवनाचा परमानंद घ्यावा. आता आपण कधी आनंद घेतलाच नाही. आपण जे घेतलं ते सुखी. काय आहे? सुखी. आपण घेतलं ते काय आहे? सुख. थोड्या वेळ पुरतं असते. पोराचं लग्न होतं तेव्हा लय सुख होतं, बरोबर ना? पण पुढं सुनेची आज नाही करून दिला चालन दुःख. हे आपलं सुख दुःखाचं गणित आहे. पण परमानंद ज्याला प्राप्त करायचा आहे, परमानंद म्हणजे काय? एकदा तो आनंद मिळाला पुन्हा दुःखच होऊ शकत. आलं लक्षामध्ये? म्हणून तो परमानंद आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी सद्गुरूची संगत आणि सद्गुरूच्या नामाचं साहाय्य हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं या दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि आमचे हे मूळ पुरुष अत्रि ऋषी नाही, म्हणजे मला ज्या सद्गुरूंचा अनुग्रह आहे त्यांचं मूळ नाव हे अत्रि ऋषींपासूनच आहे. अत्रि दत्त नारायण ऋषी सांगता बंडोबाबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा राबाताई मी. तर हे असं आमचं आहे. तर अशा या पवित्र स्थानी की जिथं आम्ही यायचो, पहिलं मंदिर नव्हतं तेव्हा मी यायचो. या दोघांनी फार सेवा केली म्हणून त्यांची ऐपत देवानी एवढी केली, 2 कोटी रुपयाचं मंदिरही बांधून घेतलं. पण ते संकल्प सोडावा लागतो की मी हे करीन, आणि मी हे करील म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा आपल्याला सहाय्य करत असतात. म्हणून या ठिकाणी या पवित्र स्थळी पवित्र दिवशी आणि या ठिकाणी हा सत्संग आयोजित केला. आम्हालाही दोघांना पाचारण केले. वेटेकर माऊली आहे, नव्हती सवड, पण म्हणलं आता एक तासभर का व्हायना जाऊन यावं अशी एक अंतप्रेरणा झाली. आतून प्रेरणा व्हावी लागते. तर अंतप्रेरणा झाल्याच्या नंतर या ठिकाणी आलो आणि तुमच्यासारख्यांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालं. सद्गुरू श्रीपाद बाबांची कृपा आहे. तर तुम्हाला जे सांगायचे मला ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय प्रश्न असेल कोणाचा की आम्ही सगळं करतोय तिथंच काय महाराज म्हणते आपण काहीच नाही केलं, या मागायचं मी सांगल. अजून तुम्हाला तुम्हीच माहीत नाही, अजून तुम्हाला तुम्हीच माहीत नाही, तर तुम्हाला काय करायचं कोण करीत.
असो, घरी काय कोणाचा प्रश्न असेल तरी एक 10 मिनिटं मी थांबणार आहे, कारण मला बी जरा गडबड आहे पुढं. आजच्याला गुरुपौर्णिमा असल्यामुळे तिथे माणसं येत आहे, तर 10 मिनिटं थांबणार आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर घडला असेल प्रश्न तर देऊन जाईल, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. आणि झालेली सेवा एकदा अत्री महाराज, अनुसया माता आणि दत्त महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. संत श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला सर्वप्राण देतो. पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार बोलायचं की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत